तर example number 6 is find dy by dx if y is equal to log x to the base 2 plus log x to the base x. तर बोर्डाला सेम याच टाइपचे एक्झाम्पल येतात, फक्त डिजिट चेंज करून दिलेले असतात. तर सोल्युशन काय दिलेलं आहे y गिवन y is equal to log x to the base 2 plus log x to the base x. तर फर्स्ट यूज log and then differentiate. तर इथं कुठला फॉर्म्युला यूज करूया आपण? यूज log m to the base n is log m upon log n. आणि इथं कुठला यूज करूया? यूज log m up to the base n is 1. म्हणजे y काय मिळेल आपल्याला? n is x and n is 2. म्हणजेच काही y is equal to log x upon log 2 plus here log x to the base x is 1 because log m to the base m is 1. तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज डिफरेंशिएट इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू x. तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज dy by dx. आता अपॉन log काय म्हणजे 1 अपॉन log 2 कॉन्स्टंट आहे, त्याला केला आपण फंक्शनच्या बाहेर काढतो आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x plus 1 is constant. That means that derivative of constant is 0. To simplify करा 1 into 1 is 1, log 2 into x is log 2 into x, log 2 into x. ही व्हॅल्यू मिळाली dy by dx ची log 2 into x, which is required value of dy by dx. तर example number 7 is if y is equal to log of x plus under root x square plus a square upon under root x square plus a square minus x. Find dy by dx. Find dy by dx. तर सोल्युशन पहिल्यांदा गिवन फंक्शन लिहा. काय दिले? y is equal to log of x plus under root x square plus a square upon under root x square plus a square minus x. तर इथं लॉग दिलाय म्हणजे लॉगॅरिथमिक टाइपचे डिफरन्शिएशन आहे. तर इथं रूट दिले आपल्याला करावं लागेल म्हणजे रॅशनलाइजिंग करावं लागेल कशाचं? डिनॉमिनेटरचं. बरोबर? म्हणजे रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर we get. रॅशनलायझेशन करताना काय करतो? डिनॉमिनेटरचं मधलं साइन चेंज करतो आणि त्या टर्मला मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. म्हणजे y is equal to log of x plus under root x square plus a square upon
अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स इंटू, आता डिनॉमिनेटरचं मधलं साइन काय मायनस, ते काय करायचं प्लस, म्हणजेच काही अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स आणि सेम टर्म न डिवाइड करूया, म्हणजे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल आणि आपल्याला ओरिजिनल इक्वेशन मिळेल. बरोबर. आता न्यूमरेटरला काही लॉग ऑफ, इथं बघा बरोबर स्ट्रेट मल्टिप्लिकेशन होईल कारण की इंटू आहे. एलसीएम कडे करतो आपण, मधलं साइन जर प्लस मायनस असतं तर आपण एलसीएम काढतो. इथं न्यूमरेटर टू न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन होईल, इथं डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर होईल, म्हणजेच काय येईल x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू a प्लस b ला b प्लस a लिहूया, म्हणजे x अगोदर लिहितो आणि अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर नंतर लिहितो अपॉन डिनॉमिनेटरला कोणता फॉर्म्युला यूज होतो रे बघा बरं, a मायनस b इंटू a प्लस b. हे कशाचं एक्सपेन्शन आहे, a मायनस b इंटू a प्लस b which is a square minus b square. a square minus b square म्हणजे अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा काय स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे ते x स्क्वेअर. आता न्यूमरेटरला बघा, न्यूमरेटरचा काय येईल बेस सेम आहे, म्हणजे x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा स्क्वेअर, कारण की बेस सेम, एडिशन ऑफ इंडायसेस 1 प्लस 1 इज 2 अपॉन, इथं बघा बरं स्क्वेअर स्क्वेअर विल गेट कॅन्सल्ड, वी गेट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि हा मायनस x स्क्वेअर, also प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर गेट कॅन्सल्ड, मग जो इंडायसेस राहते काय रे y इक्वल टू log of x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर होल स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा इंडायसेस सेम आहे, तो आपण कॉमन काढू शकतो, म्हणजे a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर ला आपण a बाय b होल स्क्वेअर म्हणू शकतो. यूज a स्क्वेअर बाय b स्क्वेअर इज a बाय b ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे काय लॉग ऑफ x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय a होल स्क्वेअर. जो इंडायसेस सेम आहे तो केला आपण कॉमन केला. आता पॉवर दिसते इथं, म्हणजे यूज पॉवर वाला फॉर्म्युला log m रेज टू n, म्हणजे जी log n log m, यूज log m रेज टू n इज n log m, म्हणजे काय येईल 2 log x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन a. परत दोन इथं डिव्हिजन आहे, म्हणजे डिव्हिजन वाला लॉगचा फॉर्म्युला काय log m बाय n, काय असतो रे log m बाय n, log m मायनस log m बाय n इज log m मायनस log n, म्हणजे जी इथं 2 इंटू, यानी की log हा कॉमन आहे, log ऑफ m इज x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस log a. तर याला म्हणूया इक्वेशन 1 मिळाला y. सो व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज, अरे डिफरेंशिएट इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू x. तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज dy बाय dx, तो कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. आता इथं बघा बरं, न्यूमरेटरला आपण ब्रॅकेट टाकू, log ऑफ x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह निघेल का नाही, अदर दॅन x आहे, मग त्याला आपण काय कन्सिडर करतो f ऑफ x, म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x. मग log x चा डेरिव्हेटिव्ह आहे तर 1 बाय x, मग log ऑफ f ऑफ x चे 1 बाय f ऑफ x इनटू f डॅश x. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल इथं, म्हणजे log ऑफ f ऑफ x कोण आहे, log सोडून जाईल तो कोण आहे आपला f ऑफ x. मग RHS मध्ये f ऑफ x ची व्हॅल्यू पुट करा, म्हणजे ती 1 अपॉन f ऑफ x इज x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. परत त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस परत x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ला काय वापरावं लागेल, हा परत आतमध्ये एक फंक्शन आले बघा f ऑफ x, कंपोजिट फंक्शन आहे, फंक्शन मध्ये फंक्शन दिले, म्हणजे
परत इथं वापरावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्स असतं 1/2 रूट एक्स. मग रूट ऑफ एफ ऑफ एक्स काय येईल रे? 1/2 रूट एफ ऑफ एक्स इनटू एफ डॅश एक्स. तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल इथं. म्हणजेच 1/2 रूट एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ला करूया x² + a² इनटू एफ डॅश एक्स. मग x² जाईल 2x आणि a² जाईल 0 minus log e is constant and we know that derivative of constant is 0. आता सिम्प्लिफाय करा. म्हणजेच काही 2 इनटू इथे 1/x plus under root x² plus a² 1 plus 2x plus 0 is 2x into 1 is 2x upon under root 2x upon 2 under root x² plus a². करा सिम्प्लिफाय 2. आता हे 1/x plus under root x² plus a² as it is. इथं 2 2 कॅन्सल होईल. इथं काय 1 प्लस आहे म्हणून 1 ला आपण 1/1 म्हणू शकतो. क्रॉस चेक करून एलसीएम कडे म्हणजेच काही अंडर रूट x² plus a² into 1 is under root x² plus a² plus x into 1 is x upon under root x² plus a² into 1 is under root x² plus a². तर इथं बघा बरं हे इंटू आहे आता. म्हणजेच x plus under root a² plus a² काय आहे? under root x² plus a² plus x काय? a plus b आणि b plus a गेट कॅन्सल. म्हणजेच काय राहील आपल्याला 2 into 1 is 2 upon डिनॉमिनेटरला काय राहील under root x² plus a². ही व्हॅल्यू कशाची मिळाली? dy by dx, which is required value of dy by